हाय फ्रेंड्स, ॲक्च्युली मी ठरवलं होतं की ए आयवरती व्हिडिओ नाही बनवायचा आणि पण इंस्टाग्रामवरती असे काही व्हिडिओज व्हायरल होतात की मला ते ए आयवरती व्हिडिओ बनवा असा वाटला. कारण आता एक गोष्ट व्हायरल होत आहे ना की ए आय तुमचा डाटा चोरतो, ए आय तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन चोरतो, ए आय तुमचा फेसबुक चोरतो आहे. फेसबुक चोरायचा तर विषय सोडा, कारण तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअप अशा अजून कितीतरी ॲपवरती तुमचे फोटोज टाकलेले आहेत. त्यामुळं फेस तर तुमचा कधीचाच गेला आहे. आणि फिंगरप्रिंटचा विषय आला तर फिंगरप्रिंटचा फोन तर आपण कधीपासून सुरू केला आहे वापरायला. आणि ह्या फिंगरप्रिंटवर तर सगळीच आहे, कारण आपलं आधार कार्डसुद्धा, आपण आधार कार्डलासुद्धा हेच फिंगरप्रिंट अटॅच आहे. त्यामुळं फिंगरप्रिंटचा पण विषय संपलेला आहे. आणि राहिला विषय तुमच्या पर्सनल अकाउंटचा, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये असलेल्या पैशांचा. तर त्या पैशाचे डिटेल्स मी तुम्हाला देते. काय का, जर तुम्ही पर्सनल लोन घेतलं असेल मिनिमम 4-5 लाख, आणि एखादी जर भिकारी तुमच्याकडे आली असेल, तिला 4 लाख रुपये जर दिले असतील, ते 4 लाख रुपये, आणि थोडेफार घरी पाठवत असाल ते 10-12 हजार रुपये पकडा, म्हणजे दर महिन्यात घरी पाठवणार. तर समजा तुमचा पेमेंट जर 40,000 आहे, त्यातले पर्सनल लोनचा हप्ता जातो 3,000 रुपये, त्यातले तिला पैसे 4.5 लाख रुपये दिलेले त्याचा हप्ता जातो जवळजवळ 13,000 रुपये, आणि राहिले घरच्यांना पैसे द्यायचे तर 10,000 रुपये देतो. इथंच झाले 30-35 हजार रुपये. तर हातात किती अकाउंटला 4,000, आणि 4,000ला प्रोटेक्ट करून करून किती करणार तुम्ही, किती करणार. 4,000 अकाउंटमध्ये आहे, त्याच्यातला महिना तुम्हाला स्टार्टिंग टू एंड संपवायचा आहे, आणि 4,000 काही होत नाही. आणि जरी त्यांनी अकाउंटमध्ये आपल्या धाड जरी घातली ना, तरी ते अकाउंटमधून काही घेऊन जाऊ शकत नाही. ते आहेच नाही का अकाउंटला, मंथ एंडला राहतच नाही, कारण त्या